तात्यासाहेब मी काय म्हणते म्हणजे 4 घास खाऊन गेला असतं ना तर आम्हाला पण पाहुणचार केल्याचं समाधान मिळालं असतं बघा. नाही नाही, त्याच्यासाठी एकदा निवांत देतो. आता थोडं घाईत आहे, मला जाऊ द्या नंतर. तुमचं बोलणं झालं का सत्याशी? चांगलंय चांगलंय. काही अंदाज कळेल का काय बोलणं झालं ती? नाही नाही, ते झालं, बोलणं झालं. एक अंदाज घ्यायचा होता, तो थोडा चुकला आमचा अंदाज. चला येतो. हा येतो, चल. बया बरं झालं गेले. जेवायला बसतो म्हणलं असतं तर काय वाढलं असतं स्वयंपाक नाकाचा शेंडा. पण मम्मी ऐका की काय म्हणत होते होते म्हणजे कसला अंदाज चुकला बरं? आता मला काय ठावं? ए सपने, मी काय मनकवडी येतं का मधलं ओळखायला? असं कसं काहीतरी तुमचा पण अंदाज असेल ना त्याच्यावरती. तिथं स्वयंपाकाचा अंदाज घ्या आधी. सारखा आपला अंदाज लावलाय. जा राहिलेली कामं कर. ठीक आहे. चल मंजू. काय झालं तात्यासाहेब? का आलो होतो आपण इथं? मला प्लीज जरा खरं खरं सांगाल का? हिला आता कसं सांगू की हिला वाचवणारा सत्याचं की नाही? तात्यासाहेब अहो बोला काहीतरी. मंजू मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली फार मोठी. म्हणजे तुला दिसत नाही असं तू नाटक करतेस असं मला वाटलं. तुझ्यावर संशय घेतला मी हात जोडतो. मला चूक झाली माझी, माफ कर. नाही ठीक आहे, चुका होतात माणसांकडून. वाईट फक्त या गोष्टीचं वाटतं की तुम्ही मला स्वतःची लेक मानता तरी सुद्धा माझ्याशी न बोलता असं वागलात. भर रस्त्यात नेऊन उभं केलं मला. चुकून एखादी गाडी माझ्या अंगावर. नाही 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 त्याने काही ऐकायची हिंमत नाही माझ्यात. काही ऐकू शकत नाही, मला ऐकायचं नाही. ते चूक झाली, कबूल करतो मी. चल घरी जाऊ आपण. नाही नको तात्यासाहेब, माझ्यामुळं कुठलाच त्रास नको तुम्हाला. मी माझ्या घरी जाते. माझं ओझं नको तुमच्या. नाही 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 नाही, असं बोलू नकोस. मग तुला मुलगी मांडलंय मी. तू जर अशी माझ्यापासून दूर गेलीस तर कसा जगेन मी? कुठला बाप राहिला आपल्या मुलीशिवाय? हात जोडतो मी, असं वागू नको. चल आपल्या घरीच. राग नाहीये तात्यासाहेब, फक्त प्लीज माझ्यावर परत असा संशय घेऊ नका. नाही याची पाठ नाही, शपथेवर सांगतो मी, शपथेवर सांगतो. चूक झाली. चल चल. काय झालं अमरे? लागलं का मंजूला फोन? अगं मग दुसऱ्या नंबरवर लाव ना तिच्या. आई अगं दुसऱ्या नंबरवर पण लावून बघितलंय, रेंज मध्ये नाही एवढंच सांगते. अरे देवा, अगं एवढी कुठे गेली असेल मंजू? बहुतेक मला सांगितल्याप्रमाणे डॅडी साहेबांनी मंजूची परीक्षा घेतली आहे. तसं असेल तर तुमची मंजू आज तुम्हाला इथे नाही भेटणार. तिला भेटायला तुम्हालाही वर जावं लागेल. हा. कशा आहात मंजिरे मॅडम? पूर्वा मॅडम, पूर्वा मॅडम इथं काय करते? अंजू, आई अरे आई, तुम्ही कधी आला? मंजूची काळजी वाटत होती हो.
तिच्या काळजीने जीव कासावीस झाला होता माझं, म्हणून आले भेटायला. नको काळजी करू, ठीक आहे मी. तात्यासाहेब चांगली काळजी घेतात माझी. पूर्वा मॅडम, तुम्ही इथं कशा काय? एक काम आहे माझं महत्वाचं, त्यासाठी आली. मागच्या एका प्रकरणात एका आरोपीला साक्षीदार म्हणून तात्यासाहेबांचं नाव आलंय. त्याबद्दल जरा चर्चा करायची त्यांच्यासोबत. पण तुम्ही इथे का आलात? हा, माझं कानावर आलं होतं. तुमचं तुमच्या नवऱ्यासोबत भांडण झालं म्हणून हकलवून लावलं ना तुम्हाला. घराबाहेर नाही काढलं मॅडम, मी स्वतः सन्मानानं घराच्या बाहेर पडले ते. अगदी बरोबर. सन्मानानं घर सोडलं आणि सन्मानानं मी या घरी घेऊन आलेलो आहे. माझी मानस कन्या आहेत त्या. तुम्हाला काही हरकत नाही, मला काही अडचण नाही. हा, पण प्रश्न मात्र पडलाय. ज्यांनी तात्यासाहेबांना अटक करून आत टाकलं होतं, आज त्याच तात्यासाहेबांच्या घरात राहतात. तात्यासाहेब कायद्यानं निर्दोष सिद्ध झालेत, त्यामुळे आमच्यातला वाद कायमचा मिटलाय आता. म्हणून इथं राहते. हो, माझी मानस कन्या आहे, तिचा हक्क आहे या घरावरती. कधी येऊ शकते इकडे. हा, तुमचं काय काम आहे ते मला सांगा. हो, करूयात ना. मागेचं एक प्रकरण घडलं होतं, त्याबद्दल तुमच्यासोबत चर्चा करायची आहे मला. जरा खाजगी चर्चा आहे, जरा बाजूला जाऊन करूयात का? हा, अगदी अगदी. तुम्ही जरा आज जा. सगळ्यात यांच्या खाण्यापिण्याचं बघा जरा. मंजू, अगं कुठं होतीस बाळा? हा, आणि फोन का लागत नव्हता तुझा? आई अगं सायलेंटवर होता फोन आणि नेटवर्कच नव्हतं. बर, आपण खोलीत जाऊन बोलू. चल चल. ही मंजू कशी काय आली परत घरी? तुम्ही म्हणालेलात ना तिला कायमचं संपवायला घेऊन जाताय म्हणून. मग काय झालं? का नाही संपवलं? सांगतो बाबडे, सगळं सगळं सांगतो. तू शांत हो फक्त. बाहेर का आलीस? त्या मंदिरची आई आली ना. का म्हणजे? मी माझ्या ड्युटीवर निघाले होते, मला काय माहित त्या बायका अशाच येतील डायरेक्ट. त्यांना काही संशय नाही आला ना? नाही, मी घेतलं सावरून. पण हे बघा डॅडी साहेब, मला असं प्रत्येक वेळेस सावरून घेणं नाही जमणार आहे. असं कसं? जमून घ्यावं लागेल. तुला करावं लागलं सगळं. जोर ही मंदिर या घरात आहे, तोवर कधी काही होऊ शकतं. आपल्याला सावध राहावं लागणार. अलर्ट.